पार्वतीला तपश्चर्या करून प्रसन्न करून ठेवले होते आणि देवीच्या बळामुळे बलवान झालेल्या दारुका राक्षसीने ऋतुपूर्णेला त्रास द्यायला सुरुवात केली होती. हे प्रतीक आहे राक्षसाचा आयुध आणि भगवान शंकराचा त्रिशूळ.
केदारनाथ, काशी विश्वनाथ, ओंकारेश्वर, महाकालेश्वर उज्जैन, सोमनाथ, वेरूळ भीमेश्वर, नाशिक त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, परळी वैद्यनाथ, औंढा नाथनाथ, श्रीशैल्यम आणि रामेश्वरम समस्त ज्योतिर्लिंगांचं भारतात दर्शन इथे घडत आहे. आणि विशेषतः महाशिवरात्री निमित्त इथे रथयात्रा निघते. शिवशंकराची मूर्ती सजवलेल्या रथात विराजमान होऊन नगराची परिक्रमा करते. जणू काही ईश्वरच मंदिराच्या बाहेर येतो आणि भक्तांची गाढा ऐकतो. रथोत्सवाचं येतं. संत नामदेव या भक्त शिरोमणींचे जन्मस्थान आपल्याकडे नरसी येथे आहे. ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची, अभिमानाची आणि भाग्याची बाब आहे. पुढचं प्रतीक आहे संत नामदेवांचं रूप दाखवणारी आदर्श वीणा. त्यातच संत नामदेवांची प्रसिद्ध कथा आहे, ज्यामध्ये संत नामदेव मंदिराजवळ कीर्तन करत असताना त्यांना तिथे उठवण्यात आलं आणि मागच्या बाजूला बसण्यास सांगण्यात आलं. पण भक्ताच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती होती की त्यांच्यासाठी, त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताने आपलं देऊळ ठेवलं. त्यामुळे देवळासाठी आपल्याला नरसी थोडासा बाजूला दिसतो. नामदेवांसाठी फिरलेलं हे मंदिर नागेन्द्रहाराय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नमस्कार नमः शिवाय. तस्मै नमस्कार नमः शिवाय. भगवान शिव संहार करता असणारी करुणेचा सागर आहे. त्यांच्या जटातून वाहणारी गंगा म्हणजे पावित्र्याचं प्रतीक आहे. ओम नमः शिवाय. भगवान शिव यांच्या हातातील डमरू हे सृष्टीच्या नादाचे प्रतीक मानले जाते.
शिव जेव्हा तांडव करतात तेव्हा डमरूच्या निनादातून विश्वाची निर्मिती झाली असं मानलं जातं. भगवान शिवशंकर यांचा पवित्र डमरू. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे संहारक असणंही सृजनाचे बीज जपणारा. त्यांच्या जटातून वाहणारी गंगा, कपाळावरील चंद्र, गळ्यातील नाग आणि अंगावरचे भस्म हे सर्व जीवनातील साधेपणा, संयम आणि समत्व यांचं प्रतीक आहे. करचरणकृतं वांका यजुं कर्मजं वा शवननयनजं वा मानसं पापराधं विहितं विहितं वा सर्वमेत क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. आज या महाशिवरात्रीच्या दिवशी एक अविस्मरणीय शिवगाथा यासाठी प्रयत्न करणाऱ्या असंख्य हातांचे परिश्रम इथे सार्थक झाले आणि इथे एक अतिशांत सुंदर असा अनुभव आपल्याला घेता आला. आपण भाग्यवान आहोत की 12 ज्योतिर्लिंगांपैकी तब्बल 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत आणि आजचा ड्रोन शो म्हणजे तर आपल्यासाठी पर्वणी राहिली. एक विशेष बाब सांगावीशी वाटते ती म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाने या 5ही ज्योतिर्लिंगांचा विशेष विकास आराखडा तयार करण्यास सांगितलेला आहे. त्यामध्ये औंढा नागनाथाचं स्थळही लवकरच एक विशेष पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल. त्याबद्दल जिल्हा प्रशासन हिंगोली, मंदिरी ट्रस्ट, औंढा नागनाथ मंदिर ट्रस्ट हिंगोली आणि समस्त हिंगोली वासी महाराष्ट्र शासनाचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करत आहे. आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस सर, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे सर आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदया श्रीमती सुनेत्राताई पवार यांचे आपण मनस्वी आभारी आहोत. आणि आजच्या ड्रोन शो साठी आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात. आपल्या सर्वांचे आभार मानण्यास खरोखर शब्द नाही. उद्या करू आपण चांगलं लोकेशन पाहू. लोकेशन याच्या मागच नाही खास आहे. तिकडचं पलीकडचं पाहिजे लोक. आणि मंदिराची लाईटिंग आहे ना ही जर चांगली ना खास